नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स हे जे नावाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स, मॅथमॅटिक्स अँड टाईम अँड ऑलमोस्ट एव्हरी ब्रांच ऑफ द सायन्स अँड नॉलेज. तर या पुस्तकामध्ये मला असं सांगायचं आहे की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मुळामध्ये या जगामध्ये दोनच ॲक्सिस असतात, एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. मी मागेही सांगितलेलं आहे, एक्स ॲक्सिस बिलॉंग टू न्यूटन, वाय ॲक्सिस बिलॉंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. पण ॲडिशनली मला या व्हिडिओत हे सांगायचं आहे की जी एक्स वाय प्लेन आहे, जो एक्स वाय प्लेन आहे, जी एक्स आणि वाय ॲक्सिसने क्रिएट झालेली आहे, म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे एक्स वाय प्लेन ही फिक्स आहे. तर मुळामध्ये एक्स वाय प्लेन जी आहे ना, ही फिक्स आहे म्हणजे नेमकं काय. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याच्यामध्ये एक्स वाय ॲक्सिस ही मुवेबल आहे, म्हणजे ही ॲक्सलरेटेड आहे, ही एका जागी फिक्स नाही. याचा संबंध केपलरच्या लॉशी कसा आहे आणि याचा संबंध पोझिशन ऑफ द सन आणि मूनशी कसा आहे हे मी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याची प्रतिक्रिया कळवावी ही नम्र विनंती. थँक्यू.